नमस्कार, मी सचिन आव्हाड LS मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज जे आहे ते दौंड तालुका पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून गटनेते पदाची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे। गटनेतेपदी पाटस पंचायत समिती गणातून जवळपास 2957 इतकं मताधिक्य घेतलेले शिवाजी ढमाले यांची जी निवड आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी करण्यात आलेली आहे। ही निवड केल्यानंतर त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय भावना म्हणजे प्रथमतः मी माझ्या सगळ्या मतदारांचे आभार मानेल, कारण मला इतक्या प्रचंड मताने त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला मतदारांनी, त्यामुळे मी त्यांचं प्रथमतः आभार मानतो आणि त्यांच्या पूर्ण अडचणीमध्ये मी त्यांच्याबरोबर उभा असेल। गटनेतेपदी आता तुमची निवड करण्यात आलेली आहे, पुढील तुमचं कामकाज कशा रीतीने होणार आहे काय सांगाल? गटनेतेपदी जे माझ्यावरती पार्टीने, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जो माझ्यावर भरोसा ठेवला, रमेश अप्पा थोरातांनी जो माझ्यावर भरोसा ठेवला, मी सर्वसामान्य म्हणजे लोकांसाठी मी इथून पुढे काम करणार आहे की त्यांच्या अडचणीमध्ये कुठेही त्यांना त्रास होणार नाही याच्यासाठी काम करणार। आता जर पाहिलं तर आपण जे संख्याबळ आहे 14 पैकी भाजपाकडे 8 आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 6 इतकं संख्याबळ आहे। अशा पार्श्वभूमीवरती तुम्ही पंचायत समिती सभापती पदासाठी तुमचे उमेदवार उभा करणार आहात का, काय सांगा? हे पार्टी आणि आमचे नेते आदरणीय रमेश अप्पा थोरात निर्णय घेतील। पाटसमध्ये तुम्हाला प्रचंड असं मताधिक्य दिलेलं आहे, या बाबतीत तुम्ही काय सांगा? मतदारांचं जे माझ्यावरती प्रेम आहे आणि जे मी पण स्वतः सगळ्यांशी संपर्कात होतो त्याचा मला फायदा झाला। नेमकं एवढं मताधिक्य घेण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि लोकांनी तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवला, नेमकं कोणत्या कारणांमुळे तुम्ही लोकांच्या मध्ये इतक्या मतांनी निवडून आला आहात असं तुम्हाला वाटतं, काय सांगा? ग्रामीण भागातल्या लोकांना लबाड चालत नाही, प्रामाणिक असावं लागतं आणि त्याचाच फायदा मला झाला। समोरचे पार्टीवाले जे उमेदवार होते ते पूर्वी आमच्याबरोबर होते, ते रात्रीमध्ये तिकडे जाऊन उभे राहिले, लोकांना ते पटत नाही आहे, हे शहर नाही ग्रामीण भाग आहे, त्यामुळं त्याचा फायदा मला झाला। लोकांनी मी प्रामाणिकपणे काम करत राहिलो त्याचं मला चीज झालं माझं। पाटस हा भाग आजवर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता, परंतु आमदारकीच्या काळामध्ये रमेश थोरात जे आहेत ते अवघ्या 300 ते 350 मतांचं लीड त्यांनी या भागामध्ये घेतलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोठं मताधिक्य घेण्यात तुम्ही यशस्वी झालाय। नेमकं कशा रीतीने पुढील तुमचं या भागातील कार्य असणार आहे? जे पूर्वी जे रमेश अप्पा थोरातांना लीड होतं आणि ते जे कमी झालं होतं ते असेच काही आमच्यातलेच काही सहकारी होते, ते आतून काम करत होते विरोधी। आता समोर सरळ विरोध झाल्यावरती माणसाला पर्याय शोधता येतात, पण आपल्यात असून जर आतून जर केलं तर ते समजत नाही आहे, म्हणून ते लीड कमी झालं। इथून पुढच्या काळामध्ये लीड कमी होणार नाही, वाढतच जाईल। आत्ताच आपण दौंड पंचायत समितीसाठी गटनेतेपदी निवड झालेले शिवाजी ढमाले यांच्याशी चर्चा जी आहे ती केलेली आहे आणि त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याशी बोलताना दिलेली आहे। LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।